शिवपुरात अवैध दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांचा संताप, धाबा पेटवून दिला। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे अवैध दारू विक्रीच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर झाला। अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी संबंधित धाब्याला आग लावली। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। विशेषतः महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्याची जोरदार मागणी करत आक्रमक भूमिका घेतली। ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन देत गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। काय आंदोलन केलं होतं आपण आज, काय मागणी आपली काय सर मोजे शिवपूर तालुका शिरांपाळ जिल्हा लातूर या ठिकाणी आज गेली 5-6 वर्षापासून या ठिकाणी म्हणजे या हायवेवरतीच आमच्या गावशेजारी गावालगतच अवैधरित्या दारू विक्री होत असताना गावातले आमची एवढी कुटुंब उद्ध्वस्त झाली या देशी दारूच्या व्यसनामध्ये। मग त्या व्यसनाधीनच्या म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यापोटी गावातल्या लोकांचा, महिलांचा जास्ती करून सहसा गरीब कुटुंबातले जी मजुरी करून खाणारे लोक आहेत त्या कुटुंबातल्या महिलांचा एवढा उद्रेक आज झाला इथं की मग त्या ठिकाणी हा काय म्हणजे जाळ लावून देऊन काय म्हणजे नासधूस करण्यात आली। मग त्याच्या पुढे शिरांपाळ पोलीस स्टेशनचे PI साहेब आले या ठिकाणी। आम्ही त्यांना लेखी निवेदन दिले। त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे किंवा लेखी स्वरूपात दिलेला आहे की बुवा इथून पुढे या ठिकाणी अवैधरित्या आम्ही देशी दारू चालू देणार नाही किंवा इथे अवैध कुठलाही व्यवसाय चालू देणार नाही। किती वर्षापासून दारू विक्री? 5-6 वर्ष झाले, 6 वर्ष झाले असते, 5-6 वर्ष। आतापर्यंत तक्रारी केल्या ना, वेळोवेळी पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिले, तक्रारी दिल्या। त्यांनी पण वर्षाला एखादी कारवाई करायची, काय जे गुन्हा होता दाखल पोलिसांनी पण केलं सहकार्य। पण आता शेवटी एवढा त्याचा म्हणजे परिस्थिती हाताच्या बाहेर गेली साहेब। पोलीस लक्ष देत नव्हतं। हा पोलिसांना काय विषयच नाही, पोलिसांना तेच हप्ता खाते चालू देते, त्यांच्याच नियोजनाखाली चालू आहे असं लोकांचा आरोप आहे आमच्यातल्या गावातल्या नागरिकांचा। काय नुकसान झालंय त्यामुळे? नुकसान काय काय परिस्थिती आता काय सांगा, तुम्ही स्वतः बघितल्यास तुमच्या लक्षात येईल साहेब। स्वतः एकदा तुम्ही आमच्या गावात एक बाईट करून बघा तुम्ही, म्हणजे तुम्ही बघा थोडंसं या प्रसार माध्यमांनी जर लक्ष दिलं तर लक्षात येईल काय परिस्थिती आहे आमच्यातली। कारण 25-30 वर्षाच्या वयातली पोरं या म्हणजे व्यसनामध्ये मरायला लागली। 30-35 पोरं मेली यावर्षी आमच्यातली। सरकारकडे काम आहे काय सरकार काय करणार आहे? सरकारला टॅक्स मिळतोय, सरकार काय करणार आहे याच्यामध्ये? सरकारला तर हे हवंच आहे। उलट कसं आहे म्हणजे दुभाषी पद्धत आहे सरकारची। सरकार एका बाजूला मग ते दारूबंदी व्हायला पाहिजे, करतो आम्ही, ते विभाग आहे सेपरेट, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे टॅक्सच्या नावाखाली सगळ्या गोष्टी होणार। हातबल चालू आहे आम्ही सर। तुमचं नाव? मी सूर्यवंशी शिवाजी व्यंकटराव। जर धाबा चालूच राहिला तर नंतर काय? मग काय लोक जे करतील आता ते लोकांच्या मनातलं आपण काय सांगावं। ते महिलांच्या डोक्यामध्ये आता ते आक्रोश आहे। इथून पुढे जर चालला तर ते जो कोणी चालवणार आहे त्याला सुद्धा काय करतील काय सांगता येणार। तुम्ही पाहिले काय कशी परिस्थिती आहे आज। हा मग काय इथं आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे तुमची? सर मी आपल्याला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि तुकाराम मुंडे साहेबांना माझे विचार पोहोचले पाहिजे। कारण इथं शिवपूर परिसरामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून देशी दारूचा अवैध व्यवसाय होत आहे। आणि त्या देशी दारूपासून आमच्या गावातले कमीत कमी 30 ते 40 युवा तरुण मेले, ज्यांची की लेकरं कोणाची 5 वर्षाचे असतील, कोणाची 4 वर्षाचे असतील, कोणाची 10 वर्षाचे असतील। आज त्यांचा घर उद्ध्वस्त झाला आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे। त्या महिलांनी कसं जगायचं? आज त्या महिला रोजगार करून, मोलमजुरी करून घरी पैसे नेऊन ठेवले की चोरून विकतात, घरचे मालमत्तेचं नुकसान करतात, घरातले महिलाच्या गळ्यातले दागदागिने विकून ती दारू पितात। मग पोलिसांना तक्रार केली नाही का? पोलिसांना तक्रार 4 वेळेस तक्रार केली असेल, 4 वेळेस इथला केसेस झालेली आहे, पण पोलीस त्यावर काहीच करत नाही। कारण हप्ते घेत असल्यामुळे इकडं सगळ्यात दुर्लक्ष आहे। तर नाईलाज असतं आम्हाला स्वतःला महिला घेऊन इथे यावं लागलं, ज्यांच्या की प्रत्येक महिला काय केलं इथं? आज इथली सगळी तोडफोड करून टाकली आम्ही। कारण आमच्या घरचे स्वतः माझ्या घरचे 2 लेकरं मिळाले, माझ्या जातीतले का तर 7-8 लेकरं मिळाले। मग त्यांचा संसार प्रपंच चालवणार कोण? आता अंगात आग उठून शेवटी नाईलाजानं शासनाकडे काय मागणी आमची शासनाकडे मागणी आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा तुकाराम मुंडे साहेबांना माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती आहे की आमच्या परिसरामध्ये शिवपूर विभागात किंवा शिरांपाळ तालुक्यामध्ये हे असे अवैध धंदे चालायला नको आहे। तुमचं नाव सांगा? माझं नाव भंगुरे विश्वनाथ पंढरी।